नमस्कार. लहान मुलांना आपल्या एवढ्या मोठ्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून द्यायची, तर ती कशी? मैत्री बालमनाशी ही पुस्तिका आपल्याला नेमका हाच एक सुंदर मार्ग दाखवते. आज आपण याच पुस्तिकेच्या आधारे बघूया की लोककलांमधून मुलांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दलचं कुतूहल कसं जागवता येतं. हा प्रश्न आपल्याला कदाचित साधा वाटेल, पण तो खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे. खरंच, एखादं साधंसं गाणं, त्याचा तो एक ताल, एका लहान मुलाला थेट काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कसा काय जोडू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरातच खरं तर या संपूर्ण शिक्षण पद्धतीचा आत्मा दडलाय. ही पद्धत मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेचा खूप छान वापर करते. म्हणजे सुरुवात अगदी त्यांच्या ओळखीच्या गोष्टींपासून होते, जसं की घरात गावात ऐकलेलं एखादं गाणं, आणि मग तिथून हळूहळू त्यांना संपूर्ण देशाच्या विविधतेच्या एका सुंदर प्रवासावर घेऊन जाते. चला तर मग हा प्रवास नेमका कसा घडतो ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. तर या प्रवासाचा सगळ्यात पहिला टप्पा आहे पायाभरणी. इथे आपला उद्देश मुलांना काहीतरी पाठ करवणं किंवा शिकवणं नाहीये. उलट त्यांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम आणि एक प्रकारचा आनंद निर्माण करणं हा आहे. ही केवळ एक ॲक्टिव्हिटी नाही, तर तो एक अनुभव आहे, एक छोटासा उत्सवच आहे म्हणा ना. आणि हा आहे या संपूर्ण पद्धतीचा रोडमॅप. बघा किती सुंदर आहे हे. मुलांचा प्रवास एका श्रोत्यापासून सुरू होतो, जिथे ते फक्त संगीताचा निखळ आनंद घेतात. मग हळूहळू ते कलाकार बनतात आणि स्वतः सादरीकरण करायला लागतात, आणि शेवटी ते आपल्या संस्कृतीचे छोटे जाणकार बनतात. ही किती नैसर्गिक आणि सुंदर वाढ आहे, नाही का? आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा एवढा मोठा सांस्कृतिक अनुभव देण्यासाठी आपल्याला काही खूप महागड्या वस्तूंची गरज नाहीये. एक साधा स्पीकर, आईची ओढणी किंवा दांडण्याच्या काठ्या अशा अगदी साध्या गोष्टींमधूनच आपण मुलांसमोर संस्कृतीचं एक अख्खं नवीन जग उभं करू शकतो. चला तर मग या प्रवासातल्या आपल्या पहिल्या स्टेशनवर उतरूया. ताल आणि आनंद. हा टप्पा आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. तुम्हाला माहीतच आहे, या वयात मुलं संगीताला अगदी नैसर्गिकपणे प्रतिसाद देतात, आणि आपण नेमक्या याच गोष्टीचा उपयोग करून घेणार आहोत. आणि बघा, सुरुवात होते एका किती साध्या आणि आपुलकीच्या प्रश्नाने. तुम्ही अशी गाणी ऐकली आहेत का? हा एक प्रश्न मुलांना थेट त्यांच्या स्वतःच्या अनुभवांशी जोडतो. त्यामुळे त्यांना असं वाटतच नाही की आपण काहीतरी नवीन शिकतोय. उलट त्यांना वाटतं की आपण आपल्या ओळखीच्याच गोष्टींमध्ये सहभागी झालो आहोत. आणि ही प्रक्रिया तर बघा किती सोपी आहे. इथे कोणतेही नियम नाहीत, बरोबर किंवा चुकीच्या स्टेप्स नाहीत. फक्त संगीत ऐकायचं, तालावर टाळ्या वाजवायच्या आणि अगदी मनसोक्त नाचायचं. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांच्या अभिव्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणं. उदाहरणार्थ, मी हाय कोळी हे गाणं घ्या. जेव्हा हे गाणं लावलं जातं तेव्हा कोळी या शब्दावर खास जोर दिला जातो. हा फक्त एक शब्द नाही, तर एका संपूर्ण समाजाची, त्यांच्या जीवनशैलीची ती ओळख आहे. मुलं गाण्याच्या तालावर नाचता नाचता नकळतपणे आपल्याच समाजातल्या एका महत्त्वाच्या घटकाशी जोडली जातात. आणि हे शिकणं फक्त वर्गापुरता मर्यादित राहत नाही. जेव्हा तीच मुलं एखाद्या लग्नाच्या वरातीत किंवा गणपतीच्या मिरवणुकीत लोकांना नाचताना पाहतात, तेव्हा वर्गात शिकलेली गोष्ट त्यांना खऱ्या आयुष्यात अनुभवायला मिळते. तो क्षण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, म्हणजे साधारण 4 ते 5 वर्षांची, आणि इथे एक मोठा बदल होतो. आता ती फक्त प्रेक्षक किंवा मोकळेपणाने नाचणारे नर्तक नाहीत, तर ती आता रंगमंचावरचे खरेखुरे कलाकार बनतात. या वयामध्ये वेशभूषेला खूप जास्त महत्त्व आहे. जेव्हा मुलं ते पारंपरिक कपडे घालतात तेव्हा ते फक्त नाचत नसतात, तर ते ती संस्कृती जगत असतात, अनुभवत असतात. आता नाचण्यामध्ये थोडी शिस्त येते. मोकळ्या हालचालींच्या ऐवजी आता काही विशिष्ट कृती शिकवल्या जातात, जसं की कोळी बांधव समुद्रात होडी कशी वल्लवतात याचा अनुकरण करणं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं एकत्र मिळून केलं जातं. यातूनच त्यांच्यात सांघिक भावनेचं पहिलं बीज रोवलं जातं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपला गरबा किंवा दांडिया. मुलांना जेव्हा हे प्रत्यक्ष बघायला मिळतं, तेव्हा त्यांना वेशभूषा, हातातल्या दांडियासारखं साहित्य आणि सांस्कृतिक सादरीकरण यांच्यातला संबंध आणखी स्पष्टपणे समजतो. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, जिथे शारीरिक अभिव्यक्तीचं रूपांतर आता विविधतेच्या बौद्धिक समजामध्ये होतं. म्हणजे आता फक्त नाचायचं नाहीये, तर त्यामागच्या गोष्टीही समजून घ्यायच्या आहेत. आता आपण आलोय 5 ते 6 वयोगटात. या वयात मुलांची समज आणि जग पाहण्याची दृष्टी बरीच विस्तारलेली असते. त्यांना त्यांच्या गावापलीकडच्या, शहरापलीकडच्या भारताची ओळख करून देण्याची हीच तर योग्य वेळ आहे. आणि शिक्षकाचे हे शब्द त्या रोमांचक प्रवासाची एक छान सुरुवात करून देतात.
ही कृती मुलांना भारताची विविधता त्यांच्या डोळ्यांसमोर मांडायला शिकवते. वर्गातला प्रत्येक कोपरा जणू काही भारताचा एक वेगळा भाग बनतो. यामुळे माहिती संघटित करायला आणि समजून घ्यायला खूप मदत होते. आणि ही स्लाईड तर बघा, विविधतेची संकल्पना किती छान स्पष्ट करते. एका बाजूला उत्तरेकडचा भांगडा आणि गरम कपडे, तर दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडची पारंपरिक साडी, अशी थेट तुलना केल्यावर मुलांना संस्कृती हवामानानुसार आणि प्रदेशानुसार कशी बदलते हे अगदी सहज लक्षात येतं. आणि या संपूर्ण शिक्षणाचा कळस म्हणजे प्रजासत्ताक दिनाची परेड. वर्गात जे काही चित्र आणि गाण्यांमधून शिकले ते सर्व या एका राष्ट्रीय कार्यक्रमात एकत्र पाहिल्यावर मुलांच्या मनात भारताच्या विविधतेबद्दलचा आदर आणि अभिमान आपोआप निर्माण होतो. तर मग या संपूर्ण प्रवासाचा, या गाण्यांचा, नृत्यांचा आणि खेळांचा मुलांवर नेमका कायमस्वरूपी परिणाम तरी काय होतो? यातून त्यांना फक्त मजा येते की त्या पलीकडेही ते काहीतरी शिकतात? हे आहेत या पद्धतीचे औपचारिक शैक्षणिक परिणाम. पण आपण जर या आकड्यांच्या आणि शब्दांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर मुलं काय शिकतात? तर ती कलेमधून आपल्या भावना व्यक्त करायला शिकतात, आपल्या स्थानिक परंपरेचा अभिमान बाळगायला शिकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळेपणा हा सुंदर असतो हे समजून घेऊन त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकतात. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. विचार करा, आपण आपल्या पुढच्या पिढीला नेमके कोणते सांस्कृतिक ताल शिकवणार आहोत? आपण त्यांना कोणत्या मूल्यांच्या तालावर नाचायला शिकवणार आहोत? कारण यावरच आपल्या भविष्याची लय अवलंबून असणार आहे. नक्की विचार करा.